नमस्कार मित्रांनो, तर आषाढीला सगळ्यांचा उपवास असतो, तर त्याकरिता आज आपण आषाढी स्पेशल साबुदाणा वडा करणार आहोत। तर सगळ्यांना म्हणजे खूप जणांना साबुदाणा वडा करता येत असेल, पण ना वडे तळताना फुटू नये, तेलकट होऊ नये हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर तुम्ही वडे पाहत असाल कसे गुबगुबीत असे फुगले आहे। एक वडा मी फोडून सुद्धा दाखवते। मस्त कुरकुरीत असे झालेले आहे। तुम्ही हा आवाज ऐकून बघा। तर आवाज ऐकला असणार किती सुंदर असे खुसखुशीत असे झालेले आहे। तर करण्यासाठी सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर हे साबुदाणा भिजवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण साबुदाणा व्यवस्थित भिजण्यात आला नाही तर वडे तेलामध्ये गेले की लगेच फुटायला सुरुवात होते। त्यामुळे व्यवस्थित आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर मी हे रात्रभरांसाठी भिजवण्यासाठी ठेवला होता। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाण्याच्या 1 इंच वरतं पाणी ठेवून रात्रभरांसाठी भिजवण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर असा साबुदाणा भिजवून झालेला आहे। बोटाने दाबून बघायचा, बोटाने दबला तर व्यवस्थित असा भिजला म्हणून समजून घ्यायचा आहे। आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे आलू। तर आलू मी इथे एक उकडून घेतला होता। हवं तर तुम्ही मॅशरने मॅश करून किंवा खिसणीने खिसून सुद्धा यामध्ये आलू टाकू शकता। मी अशा प्रकारे हाताने छान मॅश करून टाकत आहे। नंतर यामध्ये टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट। तर हे कच्च्या शेंगदाण्याचाच कूट आहे। मी शेंगदाणे मिक्सरवरती काढून घेतले होते। हवं तर तुम्ही भाजून कूट करून सुद्धा टाकू शकता। नंतर यामध्ये टाकून घेऊया हिरव्या मिरच्याचा ठेचा। तर 1 चमच आहे हे, मिक्सरवरती मी हे सुद्धा काढून घेतलं होतं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही हे मीठ खात नसाल तर तुम्ही उपवासाचं मीठ टाकू शकता। नंतर यामध्ये टाकून घेऊया 1 चमच एवढा जिरं। आमचा उपवास नव्हता त्या कारण मी जिरे आणि इथे कोथिंबीर टाकत आहे। तुमचा उपवास असेल आणि तुम्ही उपवासामध्ये खात नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही, अशी सुद्धा चव अप्रतिम लागते। हे सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे। एवढं पण दाबायचं नाही, हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र करून झाल्यानंतर याचे आपल्याला आता वडे तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्यानुसार वडे लहान मोठे छोटे करू शकता आकारामध्ये। तर मी मीडियम आकाराचे वडे तयार करून घेत आहे। एवढ्या मिश्रणामध्ये म्हटलं तर 15 ते 20 वडे आरामशीर होऊन जातील। तर मी मीडियम आकाराचे करत आहे म्हणून होते। तर तुम्ही मोठे करत असाल तर कमी होऊ शकेल। तर हे सगळे वडे आपण अशा पद्धतीने करून घेऊया। तर या प्रकारे वडे मी करून घेतले आहे। आता तेल गरम करायला ठेवायचं आहे। तर तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल जास्त गरम करायचं नाही आणि एवढं कमी पण गरम करायचं नाही आहे। गॅस आपल्याला मीडियम हीटवर ठेवायचा आहे, म्हणजे मीडियमपेक्षा थोडं जास्त। कमी गॅस असतो आणि मीडियम असतो आणि मोठा असतो, तर त्यापेक्षा मीडियमपेक्षा थोडंसं जास्त गॅस ठेवायचा आहे। अशा पद्धतीने वडे तळायचे आहे, तेव्हाच वडे आपले फुटणार नाही। व्यवस्थित वडे तळून घ्यायचे आहे। आता या तेलामध्ये वडे सोडून घेऊया आणि मस्त तळून घ्यायचे आहे। वडे टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने बुडबुड्या फुटायला सुरुवात होते आणि हे बंद झाल्याशिवाय बिलकुल त्याला चम्मचसुद्धा लावायचा नाही बरं काय। तर इथे आपोआप वडे वरता आले आहे, तुम्ही बघू शकता। नंतर एका चम्मचने उलटपलट करत तळून घ्यायचे आहे। या पद्धतीने वडे तळाल तर कधीच फुटणार नाही आणि जर जास्त घाई केली तर वडे फुटण्याची शक्यता जास्त असते। तर ना इथे परफेक्ट असे वडे तळून झालेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त गुबगुबीत फुगले आहे। तर आता एका चाळणीवरती काढून घेऊया, म्हणजे त्याची वाफ इकडे तिकडे जाण्यासाठी जागा मिळेल आणि आपले जे वडे आहे छान कुरकुरीत राहतील। आता ना अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेते। तर तुम्हाला वड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि या आषाढीला म्हणजे या आषाढीच्या उपवासाला हे वडे नक्की ट्राय करून पहा, कसे वाटले नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।